तर आलेले आहेत आजच्या दिवसाचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स. या वोटिंग ट्रेंड्सनुसार कोण पुढे आहे आणि कोण पाठे आहे हे जाणून घेऊया. तर घरातून बाहेर जाण्यासाठी 6 लोक नॉमिनेट आहे, तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. आणि 6व्या नंबरवरती आहे रेवा कोरसे. रेवा कोरसेला अजिबातसुद्धा वोटिंग होत नाही आहे. भलेही ती दिसायला सुंदर असेल, पण तिचा गेम घरातल्या लोकांना आवडत नाही आहे आणि ती नंबर 6वरती आहे. नुकतीच तिची वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. नंबर 5वरती आहे निंबोनीच्या झाडामागे प्राजक्ता शुक्रे. घरातील गाणं म्हणणाऱ्या कंटेस्टंट प्राजक्ता शुक्रे ह्या नंबर 5वरती आहेत. प्रत्येक वेळेस त्यांना पब्लिक वोट करत नाही आहे, तरीसुद्धा त्या बिग बॉसच्या घरात वाचत आहेत. नंबर 4वरती आहेत दीपाली सय्यद. दीपाली सय्यद काटा ग्रुपमध्ये आहेत, पण काटा ग्रुपमधले मेंबर तन्वी त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही आहे आणि तन्वीचे चाहते दीपाली यांना वोट करताना दिसत नाहीत आणि दीपालीचे चाहतेसुद्धा त्यांना एवढे वोट करत नाही आहेत, म्हणून त्या नंबर 4वरती आहेत. खरं सांगायचं म्हटलं तर हे जे 6, 5 आणि 4 लोक आहेत यांच्या वोटिंगमध्ये जास्त अंतर नाही आहे. कधीही कोणीही कोणाला क्रॉस करू शकतो, अशी परिस्थिती आहे. नंबर 3वरती आहे संकेत पाठक. हा वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि याला बरीच लोक पसंत करताना दिसत आहेत आणि वोटिंगमध्ये सुद्धा हे दिसतंय. तो नंबर 3वरती आहे. नंबर 2वरती आहे अनुश्री माने. काल जो तिचा टास्क झाला होता लेटर वाचण्याचा, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने ती रडली होती, त्यानंतर घरामध्ये ज्या पद्धतीचा गेम खेळते, कदाचित तो गेम लोकांना आवडताना दिसतोय आणि ती नंबर 2वरती आहे. आणि नंबर 1वरती परत एकदा आहे तन्वी कोलते. काटा ग्रुपची लीडर तन्वी कोलते ही नंबर 1वरती आहे. याचाच अर्थ काय मित्रांनो, की नंबर 1वरती तन्वी कोलते आहे आणि नंबर लास्टला रेवा कोरसे आहे. या सगळ्यांचा अर्थ एकच होतो की तन्वी या आठवड्यात सेफ राहणार आहे, अनुश्री या आठवड्यात सेफ राहणार आहे. घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता रेवा किंवा दीपाली किंवा प्राजक्ता या तिघांमधूनच असू शकते. तुम्हाला काय वाटतं, या आठवड्यात 2 इव्हेक्शन होतील का 1 इव्हेक्शन होईल? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.